त्या दिवशी सोसाट्याचा वारा सुटला. आकाशात काळे कुट्ट ढग जमले. विजा चमकू लागल्या. पावसाच्या सरी कोसळू लागल्या. मी माझ्या घराच्या खिडकीत उभा राहून पावसाचा आनंद घेत होतो. बघता बघता पावसाने उग्र रूप धारण केले. जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसू लागले. जसे नवरदेवा मागे वाजंत्री, वाजंत्र्या मागे लग्नाचे वराळ, असेच काहीसे दृश्य दिसत होते. साचलेल्या पाण्यात पडणारे पावसाचे थेंब करवल्या नाचत आहेत की काय असं वाटत होतं. झाडांची पानं फुलं तुटून खाली पडत होती. जणू काही नवऱ्या मुलामुलीचे स्वागतच करत आहेत असे भासत होते. ढग जोर जोरात ढोल वाजवत होते. मध्येच वीज चमकून सगळीकडे रोषणाई करत होती. गारा पडत होत्या. मांडवात पांढरा शुभ्र गालीचा टाकल्यासारखं वाटत होतं. मी हे अविस्मरणीय सुंदर दृश्य माझ्या डोळ्यात साठवत होतो. तेवढ्यात खूप जोरात वीज कडाडली. तिचा लख्ख प्रकाश खिडकीतून माझ्या घरात आतपर्यंत आला. भिंतीवर लावलेल्या माझ्या आजीच्या फोटोवर पडला. मी आजीकडे बघितलं. आजी गालातल्या गालात हसत होती. मला आजीकडे बघून गावाकडची आठवण आली. माझ्या बालपणीच्या घडलेल्या सर्व घटना डोळ्यांसमोरून सरकत होत्या. मी जेव्हा अगदीच लहान होतो तेव्हा आजीला सारखा विचारायचो, आजी हे आभाळ का गरजते ग? आजी म्हणायची, बाळा आकाशात एक म्हातारी आजी राहते, ती जात्यावर दळण दळते. मी परत प्रश्न विचारायचो, आजी हा पाऊस का पडतो ग? तेव्हा आजी म्हणायची, बाळा आकाशातील म्हातारी आजी रडते आहे म्हणून पाऊस पडतो. पण ती का रडते आहे ग? आजी सांगायची, कारण तिचं कोणासोबत भांडण झालं असेल. पण आकाशात तर कोणीच नाही, मग म्हाताऱ्या आजीचं कोणासोबत भांडण झालं असेल? आजी उत्तर द्यायची, अरे बाळा म्हाताऱ्या आजीचं भांडण सूर्यदेवासोबत किंवा चांदूमामासोबत झालं असेल. सूर्यदेवांनी व चांदूमामांनी देवांचा राजा इंद्रदेवाकडे म्हाताऱ्या आजीची तक्रार केली असेल, म्हणून इंद्रदेवाने तिला शिक्षा केली असेल, म्हणून ती रडत असेल. मी विचारायचो, पण आजी म्हातारी आजी एवढी कशी काय रडते ग की सगळीकडे पाणीच पाणी होते? त्यावर आजी म्हणायची, अरे बाळा आकाशातल्या दुनियेत असंच घडतं. जेव्हा जेव्हा गारा पडायच्या तेव्हा मी आजीला प्रश्न विचारायचो, आजी या गारा का पडतात ग? त्यावर आजी म्हणायची, बाळा आकाशातील म्हातारी आजी आहे ना, ती दळण निवळते आणि दळणातली खडे जमिनीवर टाकते. माझ्या डोक्यात एक विचार यायचा, म्हाताऱ्या आजीच्या दळणात एवढे मोठे मोठे खडे आणि तेही पांढरे शुभ्र, आणि एवढे सारे कसे काय? आजीला प्रश्न विचारला की आजीचं एकच उत्तर असायचं, आकाशातल्या दुनियेत असंच असतं बाळा. आकाशात इंद्रधनुष्य दिसला की आजी मला म्हणायची, ती बघ आकाशातल्या म्हाताऱ्या आजीने किती सुंदर रांगोळी घातली. आणि मला ते सगळं खरंच वाटायचं. मी रोज आजीजवळ झोपायचो. आजी मला झोपते वेळी पऱ्यांची, पक्ष्यांची, देवांची, राजा राणीची कहाणी सांगायची, रोज थापटून झोपवायची. पण मला मात्र आकाशातल्या म्हाताऱ्या आजीचीच गोष्ट खूप आवडायची. मी आजीला म्हणायचो, आजी मला त्या आकाशातल्या म्हाताऱ्या आजीला भेटायचं आहे, तिला कसं भेटता येईल ग सांग ना? त्यावर आजी म्हणायची, बाळा तू नुसते डोळे बंद कर, शांत झोप. आकाशातील म्हातारी आजी तुला स्वप्नात येऊन नक्कीच भेटेल. आणि मी लगेच डोळे बंद करायचो. झोप कधी लागणार याची वाट बघायचो. आणि मग काय, स्वप्नात खरंच दररोज म्हातारी आजी यायची. ती माझ्यासाठी कधी चॉकलेट, कधी बिस्किट आणायची, कधी रंगीबेरंगी सुंदर खेळणी आणायची. छान पांढरा शुभ्र ढगांचा बनवलेला, त्यावर सुंदर ताऱ्यांची नक्षी असलेला अंगरखा सुद्धा ती माझ्यासाठी घेऊन यायची. म्हातारी आजी रात्रभर माझ्यासोबत असायची. पहाट झाल्यावर ती आकाशात निघून जायची.